नाही आला का? चाल आला सर, आता आला सर. आला का आता? आला सर आता. एवढी उशीर लागला. ओके चालेल, सुरू करूया मग आपण. ओके, सो सर्वांना स्क्रीन विजिबल आहे ना? सो आपण तिसरा चॅप्टर जो आहे तो सुरू केलेला होता. तिसऱ्या चॅप्टरमध्ये आपण ओके टॅकोमेट्रीच्या आतापर्यंत आपण काय काय बघितलेलं आहे बघा. तर आपण आतापर्यंत प्रिन्सिपल पाहिलेले आहेत. ओके, सो प्रिन्सिपल जे होतं ते आपण पाहिलेलं आहे. प्रिन्सिपल ऑफ टॅकोमेट्री काय सांगा? व्हॉट इज द प्रिन्सिपल ऑफ टॅकोमेट्री? It is based on which triangle? Properties of which triangle? Based on properties isolates. आयसोलेटेड. Isosceles. Isosceles ट्रायंगलचे जे प्रॉपर्टी आहेत. आयसोसेलेस म्हणजे काय? तर असा ट्रायंगल की ज्याच्या दोन बाजू काय असतात? समान असतात, त्याला आपण काय म्हणतो? आयसोसेलेस ट्रायंगल म्हणतो. ओके, सो होतंय काय? तर हा जो ट्रायंगल आहे, बरं अनेकदा काढली चालेल. हा ट्रायंगल जो आहे याचे हे जे बेस पासून अपेक्स पर्यंत हे जे डिस्टन्स आहे, हे डिस्टन्स याला आपण डी म्हणतो, आणि जे बेसचं डिस्टन्स आहे याला आपण एस म्हणूया. ओके, सो डी अपॉन एस हे काय असतं? कॉन्स्टंट असतं. कुठला पण तुम्ही काय करा, ट्रायंगल घ्या, आयसोसेलेस ट्रायंगल कुठलाही घ्या. हा एक घेतला समजा, हा दुसरा घेतला समजा, ह्याचं समजा व्हॅल्यू काय असेल? हे D2 आहे, हे S2 आहे, हे D1 आहे, हे S1 आहे समजा. तर D2 upon S2 is equal to what? D upon S. Okay, and this value is constant. Okay, so that is the principle of this tachometric surveying. Okay, त्यानंतर आपण काय बघितलेलं आहे? टॅकोमेट्री म्हणजे काय बघितलेलं आहे. सो व्हॉट इज टॅकोमेट्री? हु कॅन टेल मी व्हॉट इज टॅकोमेट्री? कोण सांगेल मला टॅकोमेट्री म्हणजे काय? वर्टिकल ग्राफ हॉरिझॉन्टल डिस्टन्स मोजणे. जरासं मोठ्यानं बोला, ऐकू आलं नाही मला. काय वर्टिकल आणि हॉरिझॉन्टल डिस्टन्स मेजर. बरोबर आहे. सो व्हॉट वी आर डुईंग हियर? वी आर मेजरिंग हॉरिझॉन्टल अँड वर्टिकल distances. Okay, so while measuring these distances we are not taking help of the measuring tape. Okay, so we are not taking help of this tape. Okay, instead of this what we are doing? We are using theodolite, okay, which is fitted with analytical lens. Okay, and also it is fitted with stadia hairs. Okay, so the combination of these three instrument is known as the tachymeter. Okay, and the system in which we are doing this surveying, that system is known as this tachymetry surveying. Okay, so until this we had studied. Okay, बरोबर आहे का? बरोबर आहे का भावनो? येस सर. हो सर. ओके, सो एकच मिनिट थांबा, पुढची स्लाइड ओपन करूया. ओके, सर्वांना व्यवस्थित ऐकू येते ना? कुठला नॉइज नाही आहे ना? Okay, so the next part is the component parts of this instrument. Okay, so what are the component parts that we have to study? So basically the component parts of theodolite is it is used as it is. Okay, so we had seen the components of theodolite. Okay, so this is the vertical circle. Here we have the vertical circle. Okay, what is the use of this vertical circle? Can anyone tell me what is the use of this vertical circle? To measure vertical angles. Correct, to measure the vertical angles. Okay, so this is the most important part which we are going to use in this tachymetry survey also. Okay, because we want to measure this vertical what angle now. Okay, because these angles are helpful to us to calculate the distances. Okay,
Then there is a tabular compass. This is the index bar, plate level. Okay, this one is the upper plate. This one is the lower plate. Okay, so in upper plate, which vernier we have? Verniers. नाव सांगा वर्नियरची कुठली आहेत अप्पर प्लेटला? अप्पर प्लेटला कुठले वर्नियर आहेत? ऐकू येतं का रे बाळांनो? हो सर. चालेल, सांगतो मी. ए वर्नियर आणि बी वर्नियर. ओके, अप्पर प्लेटला ए वर्नियर आणि बी वर्नियर असतात आणि व्हर्टिकल सर्कलला कुठले असतात? सी आणि डी वर्नियर असतं, एवढं लक्षात ठेवा. ओके, लोअर प्लेट आहे इथं. लोअर प्लेट वरती आपलं मेन स्केल असतं, एवढं लक्षात ठेवा. मेन स्केल जे आहे ते 0 डिग्री पासून 360 डिग्री पर्यंत आपल्याकडे आहे. त्यानंतर इथं ट्रायबाच आहे, फुट स्क्रू, ट्रिवेट, ह्या तिन्हींचं मिळून आपल्याकडे काय होतं? लेवलिंग हेड म्हणतो आपण ह्याला. ओके, लेवलिंग हेड. त्यानंतर महत्वाची गोष्ट आहे ती टँजन स्क्रू आहे. या ठिकाणी हा जो टँजन स्क्रू दिसतो हा टँजन स्क्रू आहे आणि इथे क्लॅम्प स्क्रू आहे. हे दोन्ही जे आहेत हे दोन्ही टेलिस्कोप साठी वापरले जातात. ओके, त्याच पद्धतीने जर तुम्ही इथे बघितला या ठिकाणी इथे ओके, या ठिकाणी इथं टँजन स्क्रू एक आहे. ओके, अँड आणि इकडे याला लागून इथे ओके एक दुसरा स्क्रू आहे. तसं या पद्धतीने बघायला गेला तर या ठिकाणी अप्पर प्लेटचा क्लॅम्प स्क्रू इथं आहे. ओके, आणि अप्पर प्लेटचा जो मोशन स्क्रू आहे म्हणजे टँजन स्क्रू आहे तो इथं आहे. ओके, सो हे स्क्रू जे आहेत ते महत्वाचे आहेत. लोअर क्लॅम्प स्क्रू, लोअर टँजन स्क्रू, अप्पर क्लॅम्प स्क्रू, अप्पर टँजन स्क्रू. ओके, हे लक्षात ठेवा. लोअर क्लॅम्प स्क्रू याला आपण काय म्हणत होतो? सॉरी, लोअर क्लॅम्प स्क्रू. ओके, LSC म्हणत होतो. आणि अप्पर क्लॅम्प स्क्रू हे लक्षात ठेवा. ओके, अप्पर क्लॅम्प स्क्रूला आपण काय म्हणतो? UCS. ओके, सो ह्या गोष्टी आहेत त्या आपल्याला आहेत. सो दी सेम components are there for this tachometry. Okay, but along with that we also have this leveling stuff. बरं, लेवलिंग स्टॉप सगळ्यांना माहिती आहे का बाळांनो? ओके, सो हे जे आहे ते 4 मीटर 6 मीटर या हाईट मध्ये तुम्हाला काय असतात? अवेलेबल आहेत. आता हा जो आहे हा कसला म्हणायचा? त्याला टेलिस्कोपिक म्हणायचा. कसला आहे हा? टेलिस्कोपिक स्टाफ आहे, एवढं लक्षात ठेवा. ओके, याच्यावरती याचा लिस्ट काउंट किती आहे सांगा रे? किती असेल लिस्ट काउंट याचा? व्हॉट इज द लिस्ट काउंट? 0.05 सेंटीमीटर. 0.005 मीटर, एवढं लक्षात ठेवा. ओके, म्हणजेच किंवा ह्याला आपण ऑर काय म्हणू शकतो? ऑर 5 mm, बरोबर आहे का? किंवा 0.5 सेंटीमीटर. सो हे लक्षात ठेवा. सो दॅट विल बी हेल्पफुल. आय थिंक हियर नो 0.5 it is. Okay, so this is the leveling stuff. Okay, so this is the second instrument that we are using here. Next one is this analytical lens. Okay, so which is very useful. Okay, so which was very useful. तर हे अनालिटिकल लेन्स काय करते ते बघा. आता अनालिटिकल लेन्स काय आहे? आता हे अनालिटिकल लेन्स काय आहे बघा. तर ही ऍडिशनल कॉन्व्हेक्स लेन्स आहे. कॉन्व्हेक्स लेन्स म्हणजे कसे बघा, तर ही अशी कॉन्व्हेक्स लेन्स असते. ओके, सो या ठिकाणी जर तुम्ही बघत आहात इथं या ठिकाणी इथं अनालिटिकल लेन्स आपल्याला दिलेली आहे. ओके, सो दिस वन इज दी कॉन्व्हेक्स वन. ओके, दुसरी एक असते ते कॉन्केव्ह एक असते आणि कॉन्व्हेक्स एक असते. ओके, so this convex lens is provided in between eyepiece and the object glass. Okay, so इथे तुमचा eyepiece असतो असा, या ठिकाणी असा, हे तुमचा टेलिस्कोप आहे. सॉरी, इथे तुमचा ऑब्जेक्ट ग्लास आहे. ओके, so here you have this object glass. Again I should erase all this. Okay, so remember that here you have the eyepiece, here you have this object glass, and in between them there is an analytical lens. Okay, so it is fixed from the this object glass. Okay, remember that. So convex lens is known as this analytical lens. सर्वांना ऐकू येतं बाळांनो? येस सर. हो सर. That's nice.
हो सर. Now what is the analytical lens? So it makes the additive constant, means f plus d, this constants, it makes this constant as 0. Okay, so remember that f plus d is an additive constant and the value of f plus d is 0 when analytical lens is provided. Okay, so प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला सांगितलं जातं की अनालिटिकल लेन्स दिलेली आहे, अनालिटिक लेन्स दिलेली आहे. ओके, आणि तुम्ही काय करायचं, डिस्टन्स फाइंड आउट करायचं आहे. So in that time, in that formula, you have to use this constant, that additive constant as 0. Okay, so for to make this additive constant 0, this analytical lens has been fitted. कळालं का बाळांनो? हो सर. समजलं का बाळांनो? उत्तरी होती सर्वांची, समजलं का? हो सर. ओके, दॅट्स नाईस, दॅट्स नाईस. ओके, सो हे लक्षात ठेवा. तर या ठिकाणी आपण त्याचा उपयोग त्यासाठी करतो. आता ऍडव्हान्टेजेस काय आहेत बघा अनालिटिकल लेन्सचे. म्यूट व्हा बाळांनो सगळ्यांनी. The advantages काय आहेत बघा. So in advantages, there is first advantage is, so it is used to calculate the horizontal and vertical distances. Okay, and the constant, the additive constant. Okay, here I have to write that additive constant. Additive constants become 0. Okay, so that is the first important, most important advantage that we have. Second one, so the calculation becomes simple. Okay, as this additive constant gets 0. Okay, so that's why the calculation become simple. Okay, what are the disadvantages? So first one is the brightness of image get reduced. Okay, so as in this previous slide, so okay, so it is in between this eyepiece and this object glass. Okay, so whatever the instant rays are getting here, okay, so they have to travel through this analytical lens. Okay, so the analytical lens reduces the brightness. Okay, when we see through this eyepiece. Okay, so समजलं का? पहिलं हे काय कळालं का बाळांनो तुम्हाला? डिसएडव्हान्टेज काय? ब्राईटनेस कमी करते. दुसरं काय होतं, याच्यामुळे कॉस्ट ऑफ इन्स्ट्रुमेंट वाढते, हे लक्षात ठेवा. ओके, सो इन्स्ट्रुमेंट कॉस्ट काय होणार आहे इथं? इन्क्रीज होणार आहे. ओके, सो दीज वेर दी 2 disadvantages and 2 advantages. But the most important advantage is that it additive constant becomes 0. Okay, and due to that the calculations become simple. सो थोडासा ब्राईटनेस कमी झाला तरी काय फरक पडत नाही. ओके, इन्स्ट्रुमेंटची कॉस्ट जरी वाढली तरी काय फरक पडत नाही, बिकॉज this method takes less time also, less time. So that's why it is most important, what we say, instrument that is used in this surveying. Okay, समजलं का बाळा? ऍडव्हान्टेजेस डिसएडव्हान्टेज कळाले का सर्वांना? हो सर. Okay. Okay, so up to this, again there is one also I have not mentioned here. So most important component is stadia here. Okay, so stadia hairs, it is also a most important part. Okay, so as we know, so this is our diaphragm. In diaphragm we have 2 small lines. Okay, so these small lines, these are known as stadia lines or stadia hairs. Okay, so the upper one is called as upper stadia hair, the lower one is called as the lower stadia hair, and there is a central one. Okay, so that is called as middle stadia hair. So there are basically 3 stadia hairs. Okay, upper one, lower one, and middle one. Okay, and the use of this stadia hair, they are used to find staff intercept. Staff intercept. Now, what is meant by staff intercept? Okay, so as we know that through this eyepiece, through this eyepiece, okay, आणि स्टॅडिया हेअर याच्यामध्ये आपण काय बघतो, तर आपण काय करतो, जी रिडिंग आहे ते आपण बघत असतो, बरोबर आहे का? सो या ठिकाणी कुठेतरी ते रिडिंग होतं. तर काय करायचं, तर ही तुमचा डायफ्रॅम आहे. त्या डायफ्रॅमची जी काय अप्पर स्टॅडिया हेअर आहे, लोअर स्टॅडिया हेअर आहे आणि सेंट्रल स्टॅडिया हेअर आहे, यांची रिडिंग्स घ्यायची. ओके, सो समजा अप्पर स्टॅडिया हेअरचं रिडिंग काय असेल, 2.730 असेल समजा. ओके, त्यानंतर मिडल स्टॅडिया हेअरचं रिडिंग काय असणार आहे, समजा 1.420 असेल. ओके, आणि लोअर स्टॅडिया हेअरचं रिडिंग काय असणार आहे, तर समजा 0.650 असेल. ओके,
सो हे कळाले काय रिडिंग कुठून आले ते सर्वांना समजले का रिडिंग कुठून आले अप्पर स्टॅडिया मिडल स्टॅडिया आणि हो सर लोअर स्टॅडिया हेअर्स ओके सो दिस रिडिंग हो वेअर सर कम फ्रॉम दी स्टाफ ओके स्टाफ आपण जिथे ठेवलेला आहे तिथून आपण रिडिंग घेतो आता स्टाफ इंटरसेप्ट म्हणजे काय सो इट इज येस ओके सो व्हॉट इज येस सो अप्पर स्टॅडिया हेअर रिडिंग मायनस लोअर स्टॅडिया हेअर रिडिंग म्हणजे या केसमध्ये जर या केसमध्ये जर बघायचं झालं तर हे काय ते बघा 2.730 वजा 1.420 ओके सो याचं उत्तर किती येईल सो 0.1.3.1 सो 1.310 हे झालं येस दिस इज स्टाफ इंटरसेप्ट कळालं का स्टाफ इंटरसेप्ट काय ते कळालं का बघा हो सर okay so that is the use that is the additional instrument component that we have okay next let us go next the formulas okay हे जे काय आपण बघितलं त्या इन्स्ट्रुमेंट या इन्स्ट्रुमेंट साठी इन्स्ट्रुमेंट वरून आपण काय घेतो तर वी टेक रिडिंग्स ओके रिडिंग घेतो आपण आता टॅकोमीटर वरून आपण कुठलं रिडिंग घेतो पहिलं रिडिंग जे घेतो ते स्टॅडिया रिडिंग घेतो ओके स्टॅडिया हेअर रिडिंग ओके आणि दुसरं काय घेतो आपण व्हर्टिकल अँगल ओके सो हे जे काही रिडिंग्स आहेत ते आपण कशाच्या सहाय्याने घेतो तर टॅकोमेट्रीच्या सहाय्याने घेतो लक्षात ठेवा सॉरी टॅकोमीटरच्या सहाय्याने घेतो समजलं का बाळा आपण कुठले रिडिंग घेतो ते कळालं का हो सर ओके सो स्टॅडिया हे रिडिंग आणि व्हर्टिकल अँगल्स हे जे आहे ते आपण काय घेतो त्या टॅकोमीटरच्या सहाय्याने घेतो ओके व्हॉट इज टॅकोमीटर सांगा बरं It consists of theodolite plus analytical lens plus steady hairs. करेक्ट जरा मला तुमचा आवाज ऐकू येत नाही ओके चालेल सो दॅट इज दी टॅकोमीटर ओके सो आफ्टर आलेले घेतलेले रिडिंग जे आहेत हे रिडिंग आपल्याला कुठेतरी वापरायला पाहिजेत ना बरोबर आहे का आणि ते वापरण्यासाठी आपल्याला फॉर्म्युला लागतो सो नाव द टॅकोमेट्रिक फॉर्म्युला फॉर हॉरिझॉन्टल डिस्टन्सेस व्हेन टेलिस्कोप इज हॉरिझॉन्टल ओके vertical okay so that is the case first case that we have to see okay and to calculate this angle 1 minute okay सर्वांना दिसतं ना ऐकू येतं सर्वांना हो सर ओके चालेल सो आता ही जी काय स्टाफ आणि हे आहे सॉरी आता ह्याचा अर्थ काय बघा या वाक्याचा अर्थ काय बघा ओके सो तुमचं जे काही टेलिस्कोप असतं ओके हा टेलिस्कोप कसा पाहिजे हा हॉरिझॉन्टल पाहिजे ओके जर हॉरिझॉन्टल जर असेल हा तुमच्या हॉरिझॉन्टल ऍक्सिसची जर हॉरिझॉन्टल तर ह्याचा अँगल किती असणार आहे सांगा दॅट इज थीटा किती असणार आहे सांगा व्हर्टिकल अँगल आपण मेजर करणार आहे ना इथं बरोबर आहे का जर हे जे हॉरिझॉन्टल हे जे काही तुमचं टेलिस्कोप आहे टेलिस्कोप आणि हॉरिझॉन्टल ऍक्सिस ओके हे दोन्ही कसे आहेत एकमेकाला कोइन्साइड होतात तर अँगल किती असेल सांगा रे इथं किती असणार आहे अँगल व्हर्टिकल अँगल किती 90 असणार डिग्री किती 90 डिग्री आणखीन सांगेल का रे बाळांनो कळते का बघा असं इथं व्हर्टिकल सर्कल असतं म्हणून सांगितलं होतं तुम्हाला त्या व्हर्टिकल सर्कलला इथं सी आहे इथं डी आहे वर्नियर ओके सी वर्नियरला किती डिग्रीचा अँगल असतं म्हणून सांगितलं होतं सी आणि डी वर्नियरला सो या ठिकाणी 0 डी ला 180 नाही ते ए आणि बी साठी होतं बाळांनो सी व्हर्टिकल सर्कल जिथं असतं ओके त्या ठिकाणी सी ला 0 डी ला 0 असतं आणि इथं वरती बरोबर एक्झॅक्टली 90 डिग्रीला इथं 90 डिग्री अँगल असतं ओके सो ज्या वेळेला तुमचा टेलिस्कोप हॉरिझॉन्टल असतो ओके त्यावेळेला तुमचा जो थीटा आहे अँगल जो आहे ओके तो अँगल 0 डिग्री असतो लक्षात ठेवा किती असतो 0 डिग्री असतो ओके आता अशा केसमध्ये आणि स्टाफ हेल्ड व्हर्टिकली म्हणजे काय
तुमची ही जमीन आहे, या जमिनीवर तुमचा असा स्टाफ इथं बरोबर 90 डिग्रीचा अँगल करून राहतो. ओके, आणि ह्या ठिकाणी तुमचं हे इन्स्ट्रुमेंट असतं. ओके, समजलं का? आणि ह्या ठिकाणी तुम्ही काय करता, 3 रिडिंग घेता. ओके, दिस इज अप्पर स्टॅडिया हेअर रिडिंग, this is middle stadia hair reading, and here is the lower stadia hair reading. Okay, so ह्या 3 रिडिंग तुम्ही काय करता, मग घेता. समजलं का बाळांनो? या 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 वाक्याचा अर्थ कळायला का? हो सर. आता हे सिस्टीम जे आहे, याचा फॉर्म्युला जो आहे, याचे फॉर्म्युले जे आहेत हे काढण्यासाठी वेगवेगळ्या काय सिस्टीम्स आहेत, त्यांचा आपण उपयोग करायचा. ओके, सो पहिली सिस्टीम जी आहे ती स्टॅडिया सिस्टीम. ओके, त्यामध्ये 2 प्रकार पडलेले आहेत. एक आहे ते फिक्स्ड हेअर मेथड आणि दुसरं आहे ते मुव्हेबल हेअर मेथड. ओके, त्यानंतर टँजेन्शियल सिस्टीम एक आहे आणि मेजरमेंट बाय मीन्स ऑफ स्पेशल इन्स्ट्रुमेंट. ओके, आता अनफॉर्च्युनेटली म्हणा किंवा तुमचं लक म्हणा, MSBT ने फक्त तुम्हाला ही पहिली मेथडच फक्त सांगितलेली आहे. So only you have to study this first method. Okay, so these methods are not in syllabus. Okay, for these are just for your information. कळालं का बाळांनो? तुम्हाला कुठली मेथड वापरायची आहे? फिक्स्ड एअर मेथड ऑफ स्टॅडिया मेथड. ओके, किंवा ह्याला काय म्हणू शकता, स्टॅडिया सिस्टीम म्हणू शकता. ओके, स्टॅडिया सिस्टीम. समजलं का बाळांनो? तुम्हाला कुठली मेथड वापरायची कळाली का? स्टॅडिया सिस्टीम मधली फिक्स्ड हेअर मेथड वापरायची. हो सर. Now, this fixed system काय आहे ती fixed system? Okay, so distance between the stadia hairs is fixed. Okay, so तुम्ही जर तुमचा हा तुमचा काय डायफ्राम आहे, या डायफ्राम मध्ये तुमचं काय असतं, इथे एक स्टॅडिया, इथे एक स्टॅडिया, बरोबर आहे का? हा, तुम्ही जर इन्स्ट्रुमेंट घेतला तर हे जे डिस्टन्स आहे या 2 स्टॅडिया मधलं, हे कसं असतं, फिक्स असतं. ओके, सो या मूव्ह होत नाही. ही इथं असते, काही वेळाने इथं जाते का, खाली जाते का, वरची असलेली बदलते का पोझिशन, तर ही पोझिशन बदलत नाही. ओके, बरोबर आहे. सो त्यामुळे ह्याला काय म्हणायचं, फिक्स्ड मेथड. समजलं का? दुसरी जी तुम्हाला मग सांगितली होती मुव्हेबल. ओके, त्यामध्ये काय असतं, तुमचा हा जो डायफ्राम आहे, ओके, त्या डायफ्रामला इथे तुमचे स्टॅडिया हेअर असतात आणि इकडे स्क्रू बसवलेले असतात असे 2. समजलं का? सो हे स्क्रू काय करायचे, तुम्ही रोटेट करायचे आणि ही तुमची काय, ह्यातलं जे डिस्टन्स आहे, ह्यातलं जे डिस्टन्स आहे हे तुम्ही काय करू शकता, व्हॅरी करू शकता. एवढं लक्षात ठेवा. सो ह्या स्क्रू जर फिरवला तर ही जी काही लाईन आहे ही तुम्ही खाली किंवा वर तुम्ही ट्रान्सफर करू शकता. ओके, सेम हॅपन्स फॉर दिस ऑल्सो. सो ही तुम्ही वर किंवा खाली करू शकता आणि ह्या दोन्ही मधलं डिस्टन्स तुम्ही चेंज करू शकता. दॅट इज मुव्हेबल मेथड. ओके, सो दॅट मेथड इज नॉट फॉर अस. सो विच मेथड वी हॅव, दिस फिक्स्ड वन. सो तुम्ही जर तुमचे टेलिस्कोप मधून पाहिला असाल ट्रायफॉन मध्ये, तर ह्या 2 लाईन मधलं डिस्टन्स जे आहे ते कसं असतं, कॉन्स्टंट असतं. ह्या 2 लाईन कायम त्याच ठिकाणी असतात. एवढं लक्षात ठेवा. त्याला म्हणायचं फिक्स्ड हेअर मेथड. समजलं का बाळांनो, फिक्स्ड हेअर मेथड म्हणजे काय? येस सर. ओके, नाव लेट अस सी द फॉर्म्युलाज. ओके, आता फिक्स्ड हेअर मेथड मध्ये केस आहेत. ओके, सो एकूण 3 प्रकारचे केस, एकूण 2 प्रकारचे केसेस आहेत. ओके, सो पहिली केस जी आहे ती लाईन ऑफ साईट. लाईन ऑफ साईट म्हणजे काय सांगा बाळांनो? What is meant by this line of sight? कोण सांगेल मला लाईन ऑफ साईट म्हणजे काय? कुणाला येते का लाईन ऑफ साईट, किंवा ह्याला दुसरं नाव एक आहे लाईन ऑफ कॉलिमेशन. ऑप्टिकल सेंटर मधून. कशामधून? कशामधून? सॉरी, मला ऐकू आलं. ऑप्टिकल सेंटर. हा, ऑप्टिकल सेंटर ऑफ. आता हे कशातून जातं बघा. सो इट इज अन इमॅजिनरी लाईन. इमॅजिनरी लाईन. ओके, पासिंग थ्रू center of diaphragm and optical center of object class. Okay, that is line of sight or imaginary line of sight or line of collimation. Okay, so this line, the middle line which we are seeing here, okay, so that is line of collimation. Okay, or line of
साईट, एवढं लक्षात ठेवा. ओके, सो ही जी आहे ही लाईन ऑफ साईट कशी पाहिजे, हॉरिझॉन्टल पाहिजे. समजलं का? ओके, जर लाईन ऑफ साईट हॉरिझॉन्टल असेल तर अँगल किती असतो सांगा. अँगल किती आहे सांगा, व्हर्टिकल अँगल किती असणार आहे सांगा. 90. अरे मगाशीच काय सांगितलेलं मी. 0 degree. हा, किती असणार आहे या ठिकाणी मी इथे मेन्शन केलेलं होतं. ओके, सो when this line of sight is horizontal, then vertical angle is 0 degree. Remember that. Okay, staff held is vertical. Okay, so vertical म्हणजे काय, हा तुमचा इथं स्टाफ आहे. ओके, ह्या ठिकाणी तुमचा हा स्टाफ आहे. हा जमिनीशी कसा अँगल करतो बघा, इथं 90 डिग्रीचा अँगल तयार करतो. ओके, सो दॅट इज स्टाफ हेल्ड व्हर्टिकल. या ठिकाणी तुमचं इन्स्ट्रुमेंट आहे, या ठिकाणी तुमचा बेंचमार्क आहे, आणि ह्या ठिकाणी तुमचा पॉइंट आहे. समजा हा पॉइंट मी पी मानला. ओके, हा पॉइंट माझा पी आहे. या पॉइंट पासून, या पी पॉइंट पासून या टी पॉइंट पर्यंत म्हणजे इन्स्ट्रुमेंट पॉइंट पर्यंत हे जे डिस्टन्स आहे, हे डिस्टन्स मला शोधायचं. समजलं का? तर त्यासाठी माझ्याकडे पहिल्यांदा ट्रिग्नोमेट्रिक फॉर्म्युला आहे. पहिला ट्रिग्नोमेट्रिक फॉर्म्युला आहे, हा लक्षात ठेवा. L इज इक्वल टू, ओके, L इज इक्वल टू दिस F अपॉन I इंटू S इंटू कॉस थिटा प्लस F प्लस D. ओके, सो हा माझा जनरल फॉर्म्युला आहे. हा एक काय जनरल फॉर्म्युला आहे माझा, एवढं लक्षात ठेवा. ओके, यामध्ये हा थिटा काय आहे, हा थिटा माझा हा इथं हा व्हर्टिकल अँगल आहे, हे लक्षात ठेवा. ओके, हा F अपॉन I काय आहे, F अपॉन I माझा मल्टिप्लाइंग कॉन्स्टंट आहे. सॉरी, दिस F अपॉन I is what, multiplying constant. Multiplying constant. ओके, आणि S म्हणजे काय आहे, S, सो हिअर आय हॅव रिटन दी ऑल दी थिंग्स. ओके, सो पण लिहितो मी. S म्हणजे स्टाफ इंटरसेप्ट. स्टाफ इंटरसेप्ट म्हणजे काय, अप्पर स्टॅडी आहे रीडिंग minus lower steady air reading. Okay, that is S. Then theta, as we know that is the vertical angle. F plus D, this is additive constant. And when we had provided analytical lens, this value becomes 0. Okay, so this is the general formula, F upon I into S into cos theta plus F plus D. Okay, so that is a trigonometric formula that we are using, okay, to calculate the horizontal distance and this vertical distance. Okay, so after getting this EL, okay, after getting this EL, what we are doing, we are calculating this D. D means this horizontal distance. Okay, and the formula is that L into, sorry, the L into cos theta. Okay, and whenever we want to calculate the vertical distances, we have to use this formula, V is equal to L into sin theta. Okay, so these are the three important formulas. Okay, remember that these are the important formulas, okay, which will be which will give you 4 marks or 6 marks or rather 8 marks. Okay, so memorize these formulas, okay, or solve as many as problem you find. Okay, जेवढे तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व कराल तेवढे तुम्हाला जास्त फायदा होणार आहे. फॉर्म्युला कळाले का बाळांनो? सो लेट मी इरेज सम ऑफ द थिंग्स. त्यानंतर फ्लायओव्हर्स, त्यानंतर डायगोनल इंटरसेक्शन्स आणि लोअरिंग जंक्शन, हे चार इंटरसेक्शनची टाइप ग्रेड सेक्टर मध्ये दोन टाइप पडतात. एक म्हणजे कोणते अनचॅनल आणि चॅनल. अनचॅनल मध्ये ओके, सगळंच गेलेलं आहे. ओके, सो हे फॉर्म्युला लक्षात ठेवा बाळा. ओके, सो मशीन थोडस हे झालेलं आहे. सो हे फॉर्म्युला फक्त लक्षात ठेवा. दिस वर द इम्पॉर्टंट फॉर्म्युलास. ओके, यामध्ये बघा L म्हणजे काय, ट्रिग्नोमेट्रिक लेंथ आहे. F अपॉन मल्टिप्लाइंग कॉन्स्टंट. ओके, याला दुसरं नाव काय आहे, K सुद्धा म्हटलं जातं, एवढं लक्षात ठेवा. ओके, सो F अपॉन I च्या ऐवजी K सुद्धा काही पुस्तकामध्ये तुम्हाला दिलेला आहे. त्यानंतर F प्लस D जो आहे तो ऍडिटिव्ह कॉन्स्टंट आहे. याला काही पुस्तकांमध्ये C सुद्धा म्हटलेलं आहे.
D is your horizontal distance in meter, V is your vertical distance in meter, theta, okay, theta angle made by the line of sight with horizontal axis. Okay, so या ठिकाणी ही लाईन ऑफ साईट आहे आणि अनफॉर्च्युनेटली ही लाईन ऑफ साईट पण आहे आणि हॉरिझॉन्टल ऍक्सिस पण आहे. सो दे बोथ आर कोइन्साइडिंग. ओके, कोइन्साइड्स. सो दॅट्स वाय द अँगल बिकेम्स 0. ओके, फॉर्म्युला कळाला का बाळांनो सगळ्यांना? हो सर. ओके हो सर. ओके, आता हा झाला फॉर्म्युला तुमचा डिस्टन्स शोधण्याचा. ओके, डिस्टन्स शोधण्याचा झाला. ओके, जे व्हर्टिकल असेल किंवा हॉरिझॉन्टल असेल. आता ह्यामध्ये आणखी एक महत्वाची गोष्ट, जर थीटा 0 असेल तर साइन थीटा किती आहे? साइन ऑफ 0 किती असतं रे? कोण सांगेल मला? 1 0 0 की 1? 0 0 असतं, बरोबर आहे? 0 तर याचा अर्थ काय? व्हर्टिकल डिस्टन्स इन दिस फर्स्ट केस, या पहिल्या केसमध्ये व्हर्टिकल डिस्टन्स किती आहे? 0 आहे. समजलं का? कारण की अँगल कसा आहे? 0 आहे म्हणून. ओके, सो इन दिस केस ओनली वी कॅन फाइंड दिस हॉरिझॉन्टल डिस्टन्स. रिमेंबर दॅट. एक मिनिट थांबा जरा. काय केलं जातं, हायवे या ठिकाणी टर्मिनेट होत असेल एखादा एक्सप्रेसवे, तर त्याला लागूनच दुसऱ्या रोडला आपल्याला एंट्री करायचं असेल तर त्यासाठी आपण आणि सो हे लक्षात ठेवायचं. कळायला का बाळांनो? सो साइन थीटाची व्हॅल्यू किती आहे? इथे 0 आहे. ओके, त्यामुळे साइन थीटाची व्हॅल्यू 0 होते, त्यामुळे व्हर्टिकल डिस्टन्स सुद्धा 0 होतं. ओके, सो ओनली वी कॅन कॅल्क्युलेट हिअर इज दिस हॉरिझॉन्टल डिस्टन्स. हे लक्षात ठेवा. ओके, आता हे झालं डिस्टन्स बद्दल. आता इथं बेंचमार्क दिलेला आहे, बरोबर आहे का? बेंचमार्क म्हणजे काय सांगा? स्क्रीन दिसत नाही? बघा, सर्वांना सांगा जरा, स्क्रीन दिसते का नाही? दिसते सर. दिसतंय सर. ओके, जरा रेंज मध्ये बघा, रेंजचा काय प्रॉब्लेम आहे का बघा. बर, मला सांगा बेंचमार्क म्हणजे काय? बेंचमार्क म्हणजे बरोबर आहे, ज्याची RL काय असते. ओके, RL म्हणजे काय? रिड्यूस लेवल. ओके, सो बेंचमार्क म्हणजे काय? ही जी RL माहिती आहे. ओके, सो ही जी या पॉइंटची जर RL माहिती असेल, बेंचमार्क जर माहिती असेल आपल्याला, ओके, तर आपण इथे जो P पॉइंट म्हटलाय, हा P पॉइंट, या P पॉइंटचे आपण RL शोधू शकतो का रे? इफ वी कॅन फाइंड, इफ वी नो द RL ऑफ दिस बेंचमार्क, देन आपण या P पॉइंटचे RL शोधू शकतो का? सॉरी, माझा प्रश्न कळाला का? बघा बाळांनो, बेंचमार्क दिलेला आहे तुम्हाला. ओके, बॅकसाइड रिंग पण दिलेला आहे, BS. ओके, तुम्हाला हा P पॉइंट जो आहे, या P पॉइंटचे RL शोधायचे. शोधता येईल का? या P पॉइंटचं तुम्हाला सेंट्रल रिडिंग पण दिलेलं आहे, बरोबर आहे का? सो आपल्याकडे फॉर्म्युला आहे. सो आता तो हा इथं फॉर्म्युला दिलेला आहे बघा. पहिल्यांदा HI तुम्हाला शोधावं लागेल, बरोबर आहे का? HI शोधताना तुम्हाला काय करायचं? इथं हा T पॉइंट आहे, बरोबर आहे? इथे तुम्हाला बॅकसाइड रिडिंग तुम्हाला घ्यावं लागेल या बेंचमार्क वरती पहिल्यांदा. ओके, सो बेंचमार्क, सॉरी, इथं बेंचमार्क ऑफ पॉइंट इथे काय पाहिजे? RL ऑफ बेंचमार्क, ओके, प्लस बॅकसाइड ऑफ बेंचमार्क. सो या बेंचमार्कचा RL किती असेल? समजा 100 असेल. इथं BS किती आले? समजा 1 आलंय, तर HI किती येणार आहे? 100 प्लस 1 इज इक्वल टू 101 मीटर, बरोबर आहे का बाळांनो? आता ह्या ठिकाणी माझा P पॉइंट आहे. मग P पॉइंटचं मला जर RL काढायचं असेल, तर हा जो HI इथं आलेला आहे, त्यातून हे H म्हणजे काय? तर हे त्याचं सेंट्रल रिडिंग, म्हणजे ते FS असेल किंवा IS असेल. समजलं का? आपण सेंट्रल रिडिंगच घेत होतो ना, बरोबर आहे का? आपण इन्स्ट्रुमेंट वरती सेंट्रल रिडिंग घेत होतो का बाळांनो? उत्तर येऊ देत बाळांनो तुमच्याकडे. सो हे जे H आहे ते रिडिंग काय करायचं? आपण या HI मधून, सॉरी, HI मधून हे H रिडिंग वजा करायचं. ओके, दॅट यू गेट दिस
RL of point P. Okay, so HI is height of instrument, BS means backside reading on benchmark, C means central stadia hair reading. Sorry, H means. Okay, so हे फॉर्म्युले लक्षात ठेवा. टोटल 5 फॉर्म्युले आहेत. पहिला म्हणजे L चा फॉर्म्युला आहे F/I. ओके, F/I जर तुम्हाला अवघड वाटत असेल तर ह्याच्यासाठी तुम्ही काय करू शकता, जे काय काय पुस्तकामध्ये तुम्हाला काय केलेलं आहे, सिम्प्लिफाय व्हर्जन दिलेलं आहे, K म्हटलेलं आहे, K into S. ओके, बट आय एम नॉट गोइंग टू यूज दॅट K हिअर. ओके, I want this F/I as it is into S into cos theta plus F plus D. Okay, so that is a general trigonometric formula. Then the distance formula is L into cos theta and vertical distance formula L into sin theta. Okay, so this formula and along with these two formulas I want to remember. Okay, so समजलं का बाळांनो, लाईन ऑफ साइट जी हॉरिझॉन्टल असते आणि तुमचं काय असतं, हा टेलिस्कोप स्टाफ जो आहे तो कसा असतो, व्हर्टिकल असतो. त्यावेळेला तुम्हाला काय करायचं असतं, डिस्टन्सेस फाइंड आउट करायचे, हे फॉर्म्युले माहिती पाहिजे. समजलं का बाळांनो? आणि त्याचबरोबर हे HI आणि RL शोधण्याचे फॉर्म्युले सुद्धा. इथपर्यंत कळालं का बाळांनो? हो सर. ओके, हे सर्व तुम्हाला परीक्षेला आहे, एवढं लक्षात ठेवा. तुमची जी आता युनिट टेस्ट येणार आहे त्यामध्ये हे सर्व आहे. ओके, सो हे फॉर्म्युले तुमचे तुम्ही सॉल्व्ह करायचे प्रॉब्लेम सुद्धा, तुम्हाला प्रश्न सुद्धा माहिती पाहिजे. सॉरी, हे फॉर्म्युले पार्ट पाहिजेत तुम्हाला, जेणेकरून तुम्ही प्रॉब्लेम सोडवू शकाल. ओके, आता हा झाली ही झाली पहिली केस. ओके, आता दुसरी केस बघायची आपल्याला. ओके, सो वी हॅव द प्रॉब्लेम फर्स्ट. ओके, सो प्रॉब्लेम एक दिलेला आहे, तो सोडूया आपण आणि मग आपण पुढे जाऊया. ओके, सो इथपर्यंत काय आलं का बाळांनो तुम्हाला? इथपर्यंत समजलंय का? होय नाही काय तर उत्तर द्या रे बाळांनो. हो सर. सर्वांना समजलंय का? हो सर. ओके, सो प्रॉब्लेम सोडवायचा का? हो. प्रॉब्लेम सोडवायचा. ओके, सो ह्याच्यासाठी पहिल्यांदा तुम्हाला लक्षात ठेवा, फॉर्म्युले काय आहेत ते तुम्हाला पाठ पाहिजेत. ओके ओके, सो फॉर्म्युला, सो पहिला ट्रिग्नोमेट्रिक फॉर्म्युला जो L इज इक्वल टू आहे तो लोकांना लक्षात पाहिजे. सो F/I that is multiplying constant into S staff intercept into cos theta plus F plus D that is additive constant. हा पहिला फॉर्म्युला आहे. त्यानंतर हॉरिझॉन्टल डिस्टन्सचा D इज इक्वल टू L इंटू cos theta आणि वर्टिकल डिस्टन्सचा that is V is equal to L into sin theta. Okay, but in the first case this vertical distance is 0 as sin theta is 0. Okay, so only these two formulas are applicable. Okay, now what they have said here, so find the horizontal distance AB, only AB and AC. Okay, so A आणि B, A आणि C यांच्यामधलं फक्त डिस्टन्स फाइंड आउट करायचं आहे. अॅनालिटिकल लेन्स बसवलेली आहे. जर अॅनालिटिकल लेन्स असेल तर या फॉर्म्युलामध्ये कुठली व्हॅल्यू 0 होते रे सांगा? सांगा बरं मला लवकर. जर अॅनालिटिकल लेन्स बसवली असेल तर या फॉर्म्युला मधली कुठली व्हॅल्यू 0 होती सांगा? कुठल्या कॉन्स्टंट? हा, कुठले म्हटला? हा, F प्लस D. याला काय म्हणतो, कुठला कॉन्स्टंट म्हणतो याला आपण? ऍडिटिव्ह कॉन्स्टंट. बरोबर आहे, ऍडिटिव्ह कॉन्स्टंट. ओके, त्याची व्हॅल्यू काय होते, 0 होते. आणि मल्टिप्लाइंग कॉन्स्टंटची व्हॅल्यू बघा त्यांनी दिलेली आहे, किती आहे, 100. ओके, सो सिंपल आहे. आता काय करायचंय बघा आपल्याला. फर्स्ट वी हॅव टू राईट डाऊन द गिवन. गिवन मध्ये काय दिलेलं आहे, पहिला आपल्याला दिलेलं आहे अॅनालिटिकल लेन्स. सो अॅनालिटिकल लेन्स जर दिले असेल तर F प्लस D, दिस व्हॅल्यू बिकेम 0. ओके, सेकंड मल्टिप्लाइंग कॉन्स्टंट that is F/I, यांची व्हॅल्यू किती आहे, 100 आहे. ओके, नाव फॉर्म्युला जे आहेत ते आपण इथं अगोदरच्या पेजवरती लिहून घेतलेले आहेत हे फॉर्म्युलाज. ओके, गिवन नंतर हे फॉर्म्युला आपण लिहून घेतो.
त्यानंतर मग काय करतो आपण फाइंड व्हॉट वी वॉन्ट टू फाइंड. सो ए बी डिस्टन्स दॅट इज लेंथ ए बी आणि लेंथ ए सी. ओके, नाव सोल्युशन. In the solution, first find L. Okay, so trigonometric formula, use trigonometric formula असं म्हणा, use trigonometric formula. So L is equal to f upon I into S into cos theta plus f plus d. Okay, so f upon I. आता इथे s ची व्हॅल्यू जी आहे ती तुम्ही सेपरेट अगोदर कॅल्क्युलेट करू शकता किंवा इथे जरी पुट केला तरी चालेल. ओके, सो मी आता इथेच पुट करत आहे व्हॅल्यू. सो f अपॉन आय किती आहे 100 इंटू s ची व्हॅल्यू काय आहे तर बघा a आणि b ह्या दोन पॉईंटसाठी इथे लोअर आणि अप्पर हे रीडिंग तुम्हाला दिलेलं आहे. ओके, सो अप्पर मायनस लोअर दॅट इज s. बरोबर आहे का. सो s इथे काय येणार आता 1.420 वजा 0.9 इंटू कॉस ऑफ इथं थीटा किती दिला सांगा. इथे थीटा किती दिला असणार आहे इथं हॉरिझॉन्टल आहे लाईन ऑफ साइट. बरोबर, सो थीटाची व्हॅल्यू किती असते इथं सांगा बरं. थीटाची व्हॅल्यू किती असते 0 डिग्री. बरोबर आहे. ओके, सो कॉस 0 प्लस दिस f प्लस d व्हॅल्यू किती आहे 0 आहे. बरोबर आहे का. कॉस 0 किती होतं सांगा मला 1 होतं. बरोबर आहे. सो 100 इंटू आता हे किती येते सांगा मला 1.420 वजा 0.9 किती येतं सांगा. झिरो पॉईंट 52. ओके, सो L इज इक्वल टू किती येते सांगा. हे 100 गुणिले 0.52 52 येतं का 52 मीटर. बरोबर आहे का बघा बाळांनो. हो सर. हो सर बरोबर. सो L इज इक्वल टू किती आलेला आहे 52 मीटर आलेला आहे. ओके, नाव हॉरिझॉन्टल डिस्टन्स AB. So length AB is equal to L into cos theta. Okay, so L we have get L here as 52. Okay, into cos of theta ची व्हॅल्यू किती आहे अगेन 0 आहे. बरोबर, सो cos 0 किती येतो परत 1 येतो. सो AB is equal to 52 मीटर. समजलं का बाळांनो. लेंथ AB कळालं का कसं आलेलं आहे. सर. Okay, now Oh, it is sir. your work to calculate the length AC and tell me what is the length AC here. Okay, I'll give you 5 minutes. Solve the question and give me the answer. चला लवकर सॉल्व करा. इथे स्टेप्स तुमच्याकडे आहेत. चला शोधापर्यंत सांगा लवकर मला. झालं का सोडून बाळांनो. एटीन 18 आन्सर आहे. ओके,
सो इथं बघा आपण काय केलेलं आहे बघा. सो पहिल्यांदा आपण इथं एस शोधायचा आहे. ओके, सो आपला फॉर्म्युला जो आहे एफ अपॉन आय इंटू एस इंटू cos theta plus f plus d. Okay, so as we know that f plus d becomes 0, cos theta became 1. Okay, as theta is what 0. Okay, so f upon I it is 100 into s साठी काय बघा 1.320 वजा 1.140. ओके, सो 100 गुणिले याचं वजाबाकी किती येते सांगा. 1.320 वजा 1.140 4 0.18. 0.18 बरोबर आहे का. सो लेंथ AC इज इक्वल टू काय येणार आहे इथं हे 0.18 चं 18 मीटर येतं. सो L इंटू cos theta as cos theta again 1. So length AC is equal to this only L, that is 18 meter. Okay, so that is your answer. So I hope सगळ्यांचा आन्सर एवढा आलेला असेल. सो काही प्रॉब्लेम आहे काय अवघड वाटते का याच्यामध्ये. कॅल्क्युलेशन जमणार नाही असं कोणाला वाटतं का. बिकॉज ऑल द थिंग्स आर गिवन हिअर. You have to just put them into the formulas and you have to calculate the answer. आता हे जे रिडिंग आहेत हे रिडिंग आपण स्टाफ वरती घेणार आहोत. सो ह्याच्यासाठी आपल्याला प्रॅक्टिकल करावं लागतं. एवढं लक्षात ठेवा. हा प्रॉब्लेम कळाला का सर्वांना. हो हो सर. सर. हो सर. ओके, दॅट्स नाईस. किती वाजलेत. जर टाइम संपलेला आहे पण तो आपण इथे थांबू. नेक्स्ट टाइमला आपला हा पुढचं जे काही केस आहे, सॉरी इथे केस नंबर 2 आहे. केस नंबर 2 जे आहे लाईन अप साईड इन्क्लाइन आहे इथं. ओके, पण स्टाफ कसा आहे बघा व्हर्टिकलीच धरलेला आहे. ओके, सो या ठिकाणी हा स्टाफ आहे तुमचा. हा स्टाफ इथं व्हर्टिकली धरलेला आहे आणि ही तुमची काय लाईन ऑफ साईट आहे आणि इथे तुमचे हॉरिझॉन्टल ऍक्सिस आहे. तो लक्षात ठेवा. ओके, आता यांच्यामध्ये इथं काय होतं हे अँगल तयार होतो, इन्क्लाइन अँगल तयार होतो. हा जो आहे आता आहे ते थीटा आहे. समजलं का. फॉर्म्युले जे आहेत त्याच्यासाठी ते फॉर्म्युले सेमच आहेत. फॉर्म्युल्यामध्ये काही बदल होत नाही. कुठल्या तर हॉरिझॉन्टल डिस्टन्स आणि व्हर्टिकल डिस्टन्सच्या फॉर्म्युल्यामध्ये बदल कुठला होतो तर ह्या RLच्या फॉर्म्युल्यामध्ये बदल होतो. तो लक्षात घ्या. ओके, सो हे काय बदल होतात ते आपण पुढच्या लेक्चरला पाहायचे. ओके, सो पहिल्यांदा अँगल ऑफ इलेव्हेशन आहे, त्यानंतर ना अँगल ऑफ डिप्रेशन आहे. ओके, ह्या दोन केसेस, ह्या केस नंबर 2 मधल्या 2 पॉइंट आहेत ते आपल्याला बघायचे. समजलं का बाळांनो. हो समजलं सर. का. ओके, एक मिनिट हो, थांबा. सर. आता मी फक्त अटेंडन्स घेतो सर्वांची. तर क्वेश्चन बँक केव्हा देणार आहे. काय म्हटलं. क्वेश्चन बँक आता शिकवलेलं पाठवा करा. क्वेश्चन बँक काय पाहून आपले जे ते आतापर्यंत जे क्वेश्चन दिलेले आहेत ना तुम्हाला सगळ्यांना मी तेच क्वेश्चन बँक म्हणून घ्या की चालतंय. आमच्याकडे अवेलेबल नाहीत क्वेश्चन ते. अवेलेबल नाही आहेत क्वेश्चन बँक. चालेल, मग मी तुम्हाला पाठवून देतो की आज मी. ओके, ओके सर. एकच थांबा मी फक्त. ते पण अपलोड करा. काय म्हटलं. आज शिकवलेलं ते पण अपलोड करा. हो, मी आज Moodleवर अपलोड करतोय बघा सगळं. Moodleवर पण करतोय आणि ह्याच्यावरती पण करतोय. व्हॉट्सअपला. युट्यूबला पण करा. हो, युट्यूबला पण करतोय का. चालतंय. झालंय माझं लेक्चर. चालेल, मी आता बंद करतोय. सरांचं लेक्चर सुरू होईल तुमचं थोडा. ओके, सगळ्यांनी लिव्ह झालं तर चालेल आता, काय प्रॉब्लेम नाही.